नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। लाडक्या बहिणींसाठी बावनकुळेंनी दिली मोठी गुड न्यूज। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा सुरू असताना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय। योजनेच्या छाननी प्रक्रियेदरम्यान काही महिलांची नावं यादीतून वगळण्यात आल्यानं लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती। नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की योजनेतून काही नावं कमी झाल्याचा अर्थ त्या महिलांना कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात आले असा होत नाही। तांत्रिक अडचणी, अपूर्ण कागदपत्रे किंवा माहितीतील त्रुटींमुळे काही अर्ज तात्पुरते प्रलंबित ठेवण्यात चालू शकतात। सूर्यवंशी यांनी म्हटलंय की लाडकी बहीण योजना राजकीय फायद्यासाठी आम्ही आणली होती। नाही, असं काही चुकीचं आहे। कोणी काय बोललं मला माहिती नाही। काही राजकीय फायद्याची नाही आहे। मी आधीही सांगितलं, काही नावं कमी झाले याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले आहेत। काही नावं जरी अपात्र झाले असतील, त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचं तपासणी करता येईल सरकारला। जर काही चूक झालं असेल तर ते दुरुस्त करता येईल। पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे ते आमचं ब्लडही नाही आहे। एखादी योजना केली ती समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतं, त्यामुळे करू।